नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी एमपीएससीने एक काही वेळापूर्वी एक नोटिफिकेशन दिलं आणि या नोटिफिकेशन नुसार एक नवीन जाहिरात या ठिकाणी आलेली आहे। खरं तर काही दिवसापूर्वी एमपीएससीने म्हणजे राज्य शासनाने काही जागा हे एमपीएससी कडे वर्क केल्या होत्या आणि त्यापैकीच या ठिकाणी जे संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी ज्या जाहिरातीची वाट बघत होता आणि ती जाहिरात म्हणजे या ठिकाणी असणार आहे तलाठी भरती। आता एक बघा, या ठिकाणी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी तलाठी भरतीची जाहिरात या ठिकाणी काही वेळापूर्वीच आयोगाने नोटिफिकेशन नुसार देण्यात आलेली आहे। आता एक बघा, या तलाठी भरतीमध्ये जागा किती असणार आहेत तर तलाठी भरतीच्या जवळजवळ त्यांनी 1539 या ठिकाणी जागा देण्यात आलेल्या आहेत। खरं तर एक प्राथमिक अंदाजानुसार या जागा थोड्याशा कमी आहेत, परंतु त्यांनी एक नोटिफिकेशन दिलेलं आहे की काही जागा या ठिकाणी ऍड होऊ शकतात। आता एक बघा, आपण काय करू, प्रथमतः या ठिकाणी जाहिरात बघू एमपीएससीने नक्की काय जाहिरात दिलेली आहे। आता एक बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, या ठिकाणी आयोगामार्फत गट क जी परीक्षा होती त्याच्यामध्ये त्यांनी 2719 पदासाठी या अगोदरच त्यांनी जाहिरात दिलेली होती। एमपीएससीने आणखीन एक दिलासादायक गोष्ट त्यावेळेस हे दिलेली होती की जी एक्झाम ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार होती तर ते एक्झाम आता त्यांनी ऑफलाईन स्वरूपामध्ये केली होती। म्हणजे हे पण एक आपणा सर्वांसाठी अतिशय दिलासादायक गोष्ट होती आणि त्या अंतर्गतच त्यांनी आता काय केलेलं आहे, एक नवीन शुद्धीपत्रक दिलेलं आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे की गट क मध्ये या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे। आता एक बघा, याच्यामध्ये जाहिरात काय असणार आहे, याच्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत आणि त्या वेगवेगळ्या विभागानुसार या ठिकाणी जाहिरात देण्यात आलेली आहे। तर पहिला आहे महसूल आणि वन विभाग। आता एक बघा, महसूल आणि वन विभाग याच्या अंतर्गत जी जाहिरात येते किंवा जे पद आहे तर ते पद आहे ग्राम महसूल अधिकारी आणि अर्थातच म्हणजेच काय असणार आहे तर ते पद आहे तलाठी। आता तलाठीच्या ठिकाणी 1539 जागा या ठिकाणी असणार आहे आणि त्यांनी बघा, त्यांनी जे आहार्ता दिलेले आहे तर ते काय दिलेले आहे की कोणत्याही विद्यापीठाची डिग्री या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असणार आहे। म्हणजे कोणतीही डिग्री तुम्ही या ठिकाणी धारण केलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र होऊ शकता। त्यानंतर बघा, फक्त तलाठीच नाही तर त्यांनी आणखीन एक दिलेलं आहे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई आणि याच्या अंतर्गत जी पोस्ट येते तर ती पोस्ट आहे वरिष्ठ अभिलेखापाल किंवा वरिष्ठ लिपिक किंवा अभिलेखापाल गट क। आता एक बघा, याच्या पण त्यांनी या ठिकाणी 11 जागांचा समाविष्ट केलेला आहे आणि याच्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी या ठिकाणी आवश्यक असणार आहे। त्यानंतर बघा, तिसरी जी जाहिरात आहे तर ती आहे कृषी विभाग। आता कृषी विभागातून त्यांनी काय केलेलं आहे, या ठिकाणी बघा सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट क अशी एक त्यांनी पोस्ट दिलेली आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की 254 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत। आता मला एक सांगा, की मत्स्य विज्ञान विषयातील या ठिकाणी जी पदवी असेल अर्थातच काय फिशरीची डिग्री या ठिकाणी आवश्यक असणार आहे। त्यानंतर एक बघा, त्यांनी आणखीन एक पोस्ट दिलेली आहे तर ती म्हणजे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग किंवा आदिवासी विकास विभाग। याच्यानंतर लिपिक आणि टंकलेखक याच्या पण त्यांनी या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत आणि याच्यासाठी मात्र कोणतीही पदवी असेल परंतु या ठिकाणी टायपिंगची जी अर्हता आहे तर त्या या ठिकाणी आवश्यक असणार आहे। त्यानंतर बघा, महसूल आणि वन विभाग याचे पण आपल्याला 239 जागा 339 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत। म्हणजे एक बघा, पहिल्या 3619 जागा होत्या, त्यानंतर आता नव्याने समाविष्ट झालेल्या जागा आहेत तर त्या असणार आहेत 3088 जागा। म्हणजेच जर आपण दोन्ही जागा जर ऍड केल्या तर ते ऍडिशन होते 5707। खरं तर मित्रांनो, एक गोल्डन चान्स या ठिकाणी आपणाला आहे, एक मोठी जाहिरात या ठिकाणी आपणासाठी आहे आणि नक्कीच यामध्ये काही जागा आणखीन ऍड होऊ शकतात। आता मला एक सांगा, याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी फॉर्म भरण्याची जी मुदत होती पहिली तर ती मुदत होती 31 जुलै पर्यंत, परंतु आता तलाठीच्या किंवा या ज्या सर्व जागा आहेत त्यांनी ऍड केल्यामुळे ही जी मुदत आहे तर ती मुदत त्यांनी वाढवलेली आहे आणि ही मुदत किती असणार आहे तर ही मुदत असणार आहे 5 ऑगस्ट 2026 आणि रात्री 11:59 पर्यंत। याचा अर्थ तुम्ही 5 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकता। आता त्यानंतर बघा, त्यांनी काय केलेलं आहे, पेमेंट भरण्यासाठी त्यांनी जी मुदत दिलेली आहे तर ती मुदत या ठिकाणी काय असणार आहे, ओके, ती मुदत या ठिकाणी असणार आहे 8 ऑगस्ट आणि ती पण रात्री 11:59 पर्यंत। फक्त आणखीन एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे आणि ते म्हणजे या ठिकाणी जे प्रवेश शुल्क असणार आहे, परीक्षा प्रवेश शुल्क जे असणार आहे तर ते चलनाद्वारे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी भरता येणार नाहीये। त्यांनी एक सांगितलेलं आहे की जे पेमेंट असेल तर ते पेमेंट तुम्ही या ठिकाणी फक्त ऑनलाईन स्वरूपामध्ये करायचं आहे।
आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी क्रेडिट कार्ड आहे, नेट बँकिंग आहे, डेबिट कार्ड आहे किंवा युपीआय याच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. चलनद्वारे पेमेंट या ठिकाणी करता येणार नाही. त्यानंतर एक बघा, त्यांनी आणखीन काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, की जे डॉक्युमेंट्स म्हणजे आपल्याकडे अवेलेबल नसतील तर त्यासाठी त्यांनी या ठिकाणी मुदत वाढवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यानंतर एक बघा, महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी बारामती यांच्याद्वारे एक नवीन बॅच म्हणजे या ठिकाणी 23 तारखेपासून या ठिकाणी स्टार्ट होते. तर एक बघा, या बॅच मध्ये काय असणार आहे, तर महाराष्ट्र प्रबोधिनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या ओळखली जाते ते म्हणजे रिझल्टसाठी. कारण या ठिकाणी फक्त रिझल्ट ओरिएंटेड अप्रोच ठेवूनच या ठिकाणी काम केलं जातं. आता ही बॅच जी आहे तर ती बॅच स्टार्ट होते 23 जुलैला, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, स्वप्न तुमचं असणार आहे, मार्गदर्शन या ठिकाणी आमचं असेल आणि यश मात्र नक्कीच तुमचं असणार आहे. तर ते बघा, या बॅचची वैशिष्ट्य काय असणार आहेत, तर या बॅचचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी. या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट टीम घेऊन या ठिकाणी आम्ही येतोय. त्यानंतर बघा, कमीत कमी एक 15 वर्षापेक्षा जास्त अनुभव असणारी ही फॅकल्टी आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं बॅचचं वैशिष्ट्य काय असेल तर ते वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण सिलेबस जो एमपीएससीने दिलेला आहे तर तो संपूर्ण सिलेबस या बॅच मध्ये कव्हर होणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असेल की एमपीएससीची या ठिकाणी मानसिकता काय आहे, एमपीएससी कशा पद्धतीने प्रश्न विचारते, कोणत्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी कन्फ्युज करण्याचा प्रयत्न केलेला आहे, या ठिकाणी व्यवस्थितपणे अनालिसिस केलेला आहे आणि ते अनालिसिस करूनच परीक्षा पॅटर्न नुसार या ठिकाणी सराव प्रश्नसंच किंवा शिकवण्याची जी मेथड असेल तर ती एमपीएससीची मानसिकता ओळखूनच या ठिकाणी असेल. त्यानंतर एक बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय असणार आहे, या ठिकाणी जास्तीत जास्त लाईव्ह लेक्चर दिले जाणार आहेत. त्यानंतर काही लेक्चरचे रेकॉर्डेड स्वरूपात पण असतील आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर या ठिकाणी असेल वैयक्तिक मार्गदर्शन. म्हणजे या ठिकाणी काही सेशन हे डाऊट सेशन असतील आणि प्रत्येक व्यक्तींपर्यंत किंवा प्रत्येक व्यक्तीचे या ठिकाणी डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे. त्यामुळं रिझल्ट ओरिएंटेड अप्रोच असणारी ही बॅच नक्कीच तुमचा रिझल्ट या ठिकाणी देऊ शकते. आणि रिझल्ट जर पाहिजे असेल ओके, रिझल्ट आवश्यक असेल तर नक्कीच तुम्हाला ही बॅच या ठिकाणी जॉईन करणं आवश्यक आहे. त्यानंतर एक बघा, आणखीन एक की या ठिकाणी विजयी भाऊ नावाची बॅच या ठिकाणी महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी लॉन्च करत आहे. जे पहिले 100 विद्यार्थी असतील तर त्या 100 विद्यार्थ्यांसाठी एक खास सवलत या ठिकाणी देण्यात येणार आहे. आता तुम्ही काय करू शकता की जे स्क्रीनवरती नंबर दिलेले आहेत बॅच साठी तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही बॅच लवकरात लवकर तुम्ही घेऊ शकता. मला फक्त एकच सांगायचं आहे, जर रिझल्ट आवश्यक असेल तर नक्कीच महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी बारामतीला या ठिकाणी जॉईन व्हा. ओके, थँक्यू.